नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मोठी बातमी. मध्यरात्री अमित शहा पुण्यात पोहोचताच या चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्यरात्री 12:30 वाजता पुण्यात दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या स्वागताला पुणे एअरपोर्टवर हजर होते. त्यानंतर दोघेही एकाच ताफ्यातून हॉटेल रिटर्स कॉटन येथे पोहोचले. दोघेही रात्री तिकडेच मुक्कामी आहेत. यंदाचा टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा अजित डोभाल यांना अमित शहा यांच्या हस्ते दिला जाणार आहे. यंदाचा टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा अजित डोभाल यांना अमित शहा यांच्या हस्ते दिला जाणार. याच पुरस्कार सोहळ्यासाठी अमित शहा पुणे दौऱ्यावर आले आहेत. अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलं. आधी पोलिसांनी अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख 3 पदाधिकाऱ्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेलं. पोलिसांनी नंतर काँग्रेसचे आणखीन एक पदाधिकारी राजू ठोंबरे यांनाही त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं. या सर्वांना डेक्कन पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. 20 जुलै रोजी दिल्लीतील आंदोलक तरुणांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आता विरोधकांनी शहांच्या दौऱ्याला विरोध केलाय. काँग्रेसनं अमित शहांच्या पुणे दौऱ्याला विरोध करत थेट आंदोलनाची घोषणा केली आहे. पोलिसांनीही सातारा रस्त्यावरील उत्सव हॉटेलसमोर काँग्रेसला आंदोलनाची परवानगी दिली आहे. पण अमित शहांच्या दौऱ्याच्या मार्गावर म्हणजे 7 लव चौकात विरोध आंदोलन करण्याची तयारी काँग्रेस करत असल्याची माहिती मिळाल्याने ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.